दंगलीपेक्षा चर्चेतून मार्ग काढणं महत्त्वाचं. प्रकाश आंबेडकर. नांदेड जिल्ह्यातील अंजनी येथे नाभिक समाजातील व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झालेला असून जखमी झालेल्या युवकांना रुग्णालयात भेट घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आले होते. त्यावेळी भांडण काहीच नाही, त्यांची असणारी जमीन घेण्यावरून वाद नुसता दाखवण्यात आलाय, परंतु राजकीय आणि सामाजिक काम करतो आहे. गावात असणाऱ्या ओबीसींना एकत्र करतोय, गावामधील ओबीसींना जागृत करतो आहे. जे मराठा समाजाचं कुटुंब आहे त्यांना ते आवडलं नाही आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केलाय असं मला वाटतं. हा एका प्रकारे दाबण्याचा भाग आहे असं मी मानतो. असे हल्ले होता कामा नये. ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे, काय करायचं काय नाही. हल्ल्यातून काहीच होणार नाही, एखादा माणूस दगावेल, पण दंगलीतून काहीच सध्य होणार नसल्याचं ते म्हणाले. दंगलीपेक्षा चर्चा आणि चर्चेतून मार्ग काढणे हे महत्त्वाचं आहे असं मी मानतो. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर 7 तारीखला हा प्रश्न मार्गी लागेल असं मी गृहीत धरतो, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे. आणि म्हणून ही जे दंगली ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेले आहेत किंवा काढण्याचा हेतू आहे, त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की दंगलीतून काहीही साध्य होणार नाही. उलट कौटुंबिक ज्याला आपल्याला म्हणता येईल की वादविवाद फार मोठ्या प्रमाणात चालतो, आयुष्यभर चालतो. एक पिढ्या नाही 2-2 पिढ्या त्या ठिकाणी चालतात. आणि म्हणून दंगलीपेक्षा चर्चा आणि त्याच्यातून मार्ग काढणं हा महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो. दंगल कोणीच करू नये ही माझी सगळ्यांना विनंती. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यानंतर कुठेतरी समाजामध्ये फार तेढ निर्माण झाली आहे, हे बरोबर. असं माझं म्हणणं असं आहे की शेवटी आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे सरकारच्या हातामध्ये. दंगली करून काय साध्य करणार? दंगली करून काहीच साध्य होणार नाही. त्याच्यामुळे दंगल करूच नका हे माझं स्वतःचं म्हणणं आहे. आपण दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा, आपसात कशाला लढा. ते माझं म्हणणं असं आहे की एक लक्षात घ्या की मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं की सर्व राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करा. राजकीय पक्ष भूमिका स्पष्ट करत नाहीत त्याच्यामध्ये. याच्यावरनं याच राजकीय पक्षांना हा प्रश्न विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत असाच सुलवत ठेवायचा आहे. तर मी असं मतदारांना आवाहन करणार आहे की ज्यांनी आपल्याला झुलवत ठेवलंय इलेक्शनमध्ये त्याला झुलवत ठेवा. तुमच्या हातामध्ये सुद्धा हत्यार आहे. थँक्यू. हो, पण त्यांचा यात्रा सुद्धा असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. हो, त्याच्यामुळे असणारा 7 तारखेला उठतील असं मी गृहीत धरून चालतोय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदेड.